नमस्कार मित्रांनो, आपण जाणून घेऊयात ऑडिशन कोणी दिलं पाहिजे. मित्रांनो, ऑडिशन देणं म्हणजे एखाद्या कामासंदर्भात आपण जसं एखाद्या जॉबसाठी इंटरव्ह्यू देतो त्या पद्धतीने असतं. म्हणजे त्या कामासाठी मी तेवढं सक्षम आहे का, हे समोरचे व्यक्ती आपल्याला तपासत असतात. आता मला जर सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं असेल आणि मी म्हणत असेल की मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे, तर बेसिक गोष्ट आहे, तुम्ही म्हणाल की त्यातलं एक एज्युकेशन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, त्यातले बारकावे महत्त्वाचे आहे. आणि मी तुम्हाला जर म्हटलं की नाही, मला कम्प्युटर शटडाऊन करता येतं, ऑन करता येतं किंवा एक्सेल वर्डवर काम करता येतं आणि मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तर असं मी म्हणत असेल तर तुम्ही म्हणाल की हे शक्य नाही आहे. तर तेही तसंच आहे की एखादा तुमचा मित्र म्हणत असेल की तू एखाद्या ॲक्टरसारखा दिसतोयस किंवा तुझं पाठांतर खूप छान आहे किंवा तू आम्हाला सगळ्यांना खूप छान हसवतोस, तर तू ॲक्टर आहेस आणि तू ॲक्टर बन, तू ऑडिशन दे आणि तू सिलेक्ट हो. तर असं होत नाही की ते एक माझ्या स्वतःच्या आनंदासाठी किंवा चार मित्रांना आनंदित करण्यासाठी मी त्याची जे स्किल आहे, पण त्या स्किलला तुम्हाला डेव्हलप करावं लागेल. कारण की ऑडिशन तुम्ही एखाद्या सिरियल फिल्मसाठी देताय, तर तिथे ज्यांच्यासोबत तुमचं कॉम्पिटिशन आहे, ते जे कलाकार आहेत, ते जे मुलं आहेत, ते जे आर्टिस्ट आहेत, ते खूप मातब्बर आहे. म्हणजे त्यांनी अनेक वर्षापासून थिएटर केलेलं आहे. कोणी NSDतून आलेलं आहे, कोणी ललित कला केंद्रातून आलेलं आहे, कोणी मुंबई डिपार्टमेंटमधून आलेलं आहे, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये ड्रामा डिपार्टमेंट सुरू झालेलं आहे. तिथे एज्युकेशन घेतलेले मुलं आहेत आणि त्या मुलांसोबत तुम्हाला कॉम्पिटिशन करायचं. तर तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज आणि तुमचा अनुभव इथे खूप महत्त्वाचा आहे. मला कोणीतरी म्हटलं म्हणून मी ऑडिशनला जाणं हे शक्य नाही आणि तिथं आपलं सिलेक्शन होत नाही आहे आणि मग त्यानंतर आपण म्हणतो की ते आपल्यासारख्यांना घेत नाही आहे आणि आपण निराश होतो. तर निराश होण्यापेक्षा एखादं ऑडिशन देण्याआधी त्या संदर्भात व्यवस्थित नॉलेज घ्या, स्वतःला त्या संदर्भात सक्षम बनवा, तयार करा, अभिनयासंदर्भात बारकावे जाणून घ्या, एखादा छानपैकी विद्यापीठात किंवा एखाद्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स करा. त्यातून तुम्ही किती सक्षम व्हाल हे महत्त्वाचं नाही आहे, पण तुम्हाला ज्या गोष्टीचं नॉलेज नाही ते नॉलेज मिळायला सुरुवात होईल आणि त्यानंतर डेव्हलप तुम्हाला स्वतःलाच व्हायचं आहे. त्यामुळे एखादं ऑडिशन देताना विनाकारण त्या गर्दीत आणखीन गर्दी वाढवू नका. तर स्वतःला डेव्हलप करण्यासाठी जास्त वेळ द्या आणि ज्या क्षणाला वाटेल की एखादे कॅरेक्टर मी अनेक प्रकारे करू शकतो, जेव्हा तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स वाटेल, त्यानंतरच तुम्ही ऑडिशन द्यायला सुरुवात करा.